अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। सभेला आमच्या महादेवरावजी जानकर यांना मताची आशीर्वाद मागण्यासाठी मी इथे उभी आहे। मंचावर आपल्या लाडक्या आमदार मेघना बोर्डीकर, मंचावर उपस्थित भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष मुरकुटे, प्रदेशाचे सरचिटणीस संजय केणेकर, देवीदासजी राठोड, गणेशरावजी हाके, प्राध्यापक पी.टी. चव्हाण, रबदाडे मामा, खंडेरावजी आगाव, प्रमोद कराड, विनोद राठोड, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, कृष्णा देशमुख, हकीम भाई, लक्ष्मण बुधवन, किशोर जाधव, विश्वविलास गीते, सचिन गोरे, बाळासाहेब भोगे आणि मंचावरील इतर सर्व मान्यवर, समोर उपस्थित वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि माझ्या माता भगिनींनो, एवढ्या भर उन्हात चांदणं पडल्यासारखे तुम्ही सगळे या सभेला एवढ्या संख्येने आलात, याच्यातच तुमची मर्जी सामील आहे। एकदा जर मी इथे येते आणि प्रचार करते महादेव जानकरांचा, म्हणजे मी गोपीनाथ मुंडेची कन्या शोभते की नाही? स्वतःच्या अडचणीचं, स्वतःच्या दुःखाचं, स्वतःच्या वेदनेचं गाठोडं बांधून समोरच्या माणसाच्या मदतीसाठी धावून जाणं म्हणजे गोपीनाथ मुंडेचे संस्कार। मी तर एकनाथांना म्हणलं की प्रधानमंत्र्यांची सभा झाल्यानंतर माझी सभा घेणं मला प्रशस्त वाटत नाही। मी म्हणलं एक काम करा, काही कार्यकर्त्यांना बोलवा, परभणीच्या, घनसावंगीच्या, गंगाखेडच्या, चिंतूर पाथरीच्या एकत्रच आपण त्यांची गाठभेट घेऊ। पण जिंतूरच्या लोकांची इच्छा आहे। मेघना बोर्डीकर म्हणल्या माझं कोणी ऐकणं ताई, इथंच सभा घ्या म्हणाले। आता इथून मी भाषण करायले आणि इथून आवाहन करायले, गंगाखेडच्या मतदारांनी जिंतूरच्या मतदारांसारखंच गंगाखेड, पाथरी, घनसावंगी, परभणीच्या सर्व मतदारसंघाच्या लोकांना मी आवाहन करते की आपण महादेव जानकरांना प्रचंड मताने विजयी करा। जानकर गरीब घरी जन्मलेला माणूस, कधीही परत घरात न जाण्याचा निर्णय ज्यांनी घेतला कसा गेला माझा, घरी परत कधीही न जाण्याचा ज्यांनी निर्णय घेतला, स्वतःचा परिवार ज्यांनी नाही कधी बनवणार, समाजच माझा परिवार आहे असा निर्णय घेतला, त्या निर्णयावर त्यांनी कायम राहायला पाहिजे ही जबाबदारी मी घेतली पुन्हा की जानकर साहेब तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कुठे घर आहे, तुम्हाला कुठे परिवार आहे, तुम्हाला समाजासाठी करायचं, हे सगळं ज्यांनी केलं असा माणूस तुमचा उमेदवार म्हणून आलाय। उद्या तुमच्या तांड्यावर काही प्रॉब्लेम झाला ते जय सेवालाल म्हणून हजरच, तुमच्या धनगर पाड्यावर प्रॉब्लेम झाला जय मल्हार म्हणून हजरच, एखाद्या गावातल्या एखाद्या साध्या माणसाला त्रास झाला छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तिथं हजरच। अरे आमच्या समाजाच्या प्रत्येक माणसाला कोणताही त्रास झाला तर खाली बसून, मांडी घालून बसून पत्रावळी जेवायला त्यांना लाज वाटणार नाही असा हा माणूस आहे। आणि गरीबाच्या माणसाने संसदेत जायचं का नाही जायचं, जायचं का नाही जायचं, जायचं का? मग तिकडं माझ्या बरोबर भांडायला कुठं पाहिजे ना मला तुमच्या विषयांवर माझा आवाज बुलंद करायचा आहे का नाही? हो मलाही पाठवा आणि माझ्यासोबत त्यांच्या पण पाठवा। आता जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता, मेघनाताईंना तुम्ही मतदान दिलं, मेघनाताई निवडून आल्या, 5 वर्षे काम लागल्या, चांगलं काम केलं, आता त्या परत त्यांची निवडणूक येऊ द्या। मग आता असं जर तुम्ही केलं तर आम्हालाही तुमचं काम करताना हक्काने करता येईल। जानकर साहेबांवरचा हक्क मी गाजवणारच आहे। मी सांगणार आहे या बूथवर तुम्हाला मत आहे, त्यांनी आमच्या विश्वासावर मत दिले, जानकर साहेब जा आणि त्यांचं काम करा। तुमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी राहून येणारा हा माणूस आहे आणि कशाला मतदान करायचं म्हणजे। आता मी पण आधी एवढे वर्ष युतीमध्ये कोण असेल मग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार याच्याविषयी कुणाला शंका आहे काहीतरी नाही ना? मग आपल्याला आपलं मत व्हायला घालायचं का? आपल्याला जानकर साहेबांना मत देऊन प्रधानमंत्र्यासाठी एक मत या महाराष्ट्रातून द्यायचंय, वाढवायचंय आणि ते तुम्ही सर्वांनी मिळून करायचंय। माझी सभा जिथे नाही होईल त्याही लोकांना मी आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे, इथून जा, गावाला जा, पाहुण्या रावळ्याला भेटा, नात्या गोत्याला भेटा आणि महादेव जानकरांना मतदानाचा आपण आशीर्वाद मागा। शिट्टी जोरात वाजवा, दिल्ली पडेल या शिट्टीचा।
काय मला फॉर्म भरायचा आहे. अर्ध राज्य म्हणते आम्ही तुमच्या फॉर्म भरायला येलो ताई. अरे बापरे, माझ्या बीड जिल्ह्यात खाल्याला जागा मिळणार नाही. आता उद्या मी फॉर्म भरायला जाणार. उद्यापासून माझी निवडणूक लागणार आहे. तरी मध्ये मध्ये वेळ काढून मी जिथं शक्य आहे तिथे लोकांच्या पाठीमागे उभं राहणारच आहे. आता जानकर साहेब, त्यांच्याकडे हे मतदारसंघ नवीन आहे. ते पहिल्यांदा इथे आलेत, पण त्यांचा एक राष्ट्रपतीचा आमदार आहे रत्नाकर होते. ते आमदार तिकडचं संभाजी मंचावरचे लोक काय नाही करू शकणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. वरती आहे आणि यांची सेवा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपली दिदी करते की नाही. आणि ताईसाहेब, आता तर आपणही दिल्लीमध्ये जाणार आहात. आम्हाला माहिती आहे मुंडे साहेब जसे या देशाचे ग्रामीण विकास मंत्री झाले होते, आम्ही तुम्हालाही त्याच रूपामध्ये बघतोय ताईसाहेब. आणि मोदीजी सोबत तुम्ही त्या ठिकाणी असणार आहे. आणि आमच्या परभणी लोकसभा मतदारसंघाचा आणि आमच्या जिंतूर सेलूकरांचा तर हक्क जास्त बनतो. आणि तुम्ही केंद्रामध्ये गेल्यानंतर निश्चितच आम्हा सगळ्यांचा हक्क असणार आहे. तुमचं आमच्यावरती प्रेम आहे आणि राहिलेली सगळी कामं आम्ही तुमच्या माध्यमातून करून घेऊ. पण तुमच्या सोबत आम्हाला जानकर साहेबांना दिल्लीमध्ये पाठवायचं आहे, जे संघामध्ये बदल होणार आहे. या ठिकाणी ताईसाहेब नुसतं खान पाहिजे का बाण पाहिजे अशाच पद्धतीने निवडणुका होत आल्या लोकसभेच्या आणि तशाच पद्धतीने मतदान मागण्यात आलं. परंतु मोदीजींनी दाखवून दिलं की सबका साथ सबका विकास. ह्याच एका ब्रीद वाक्यावर मोदीजींनी काम केलं. आणि ह्या जिंतूर सेलू मतदारसंघात देखील रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी सबका साथ सबका विकास हे मागच्या 40 वर्षांपासून दाखवून दिलेलं आहे. कारण की या तालुक्यात मराठा असो, ओबीसी असो, प्रत्येकाला, बौद्ध असो, मुस्लिम असो, प्रत्येकाला न्याय द्यायचं काम कोणी केलं असेल, ह्या मतदारसंघातल्यांचे कुटुंब उभे करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी केलेलं आहे. आणि आपल्या मार्गदर्शनाखाली मी काम